खंडोजी, काय होऊन बसलं रे? कुठे होतो आणि कुठे आलो? पण मी राजांना दोष नाही लावणार. माझ्या हातून जे घडू नये ते घडलं. बाबा, हत्तीच्या पायाखाली जावं लागणार. रे काय शिक्षा नशिबी आली. लोक मोज बघतील. बाबा, पण तू स्वराज्याशी इमान राखलास. रक्ताची नाती तुझ्या स्वामीनिष्ठे आड नाही आली. बघ ना, तुला जे कळले ते मला का नाही कळले? स्वामीनिष्ठेसाठी जन्मदाता गमवायला तयार झालास. आता जो काही उरला सुरला लौकिक आहे तो तुझ्याच. सगळ्या जगात तुझी वाहवा होईल. माझ्या पाठीमागे शंभूराजे तुला हृदयाशी धरतील. येतो, काळजी घे. खंडोजी, तुला आठवतं का? तू लहानपणी हत्तीवर बसायला हट्ट करायचा आणि मी घाबरायचो. हत्तीचे मोठे कान, त्याची मोठी सूंड, मोठे पाय, वाटायचं बसायला, पण ते शक्य नव्हतं. हत्ती कुठून आणणार? पण बाबा बोलता बोलता महाराजांना एकदा बोलून गेले आणि एक दिवस घराच्या बाहेर अंबारीसह हत्ती झुलत होता. घाबरत घाबरत अंबारीमध्ये बसलो होतो. केवढा आनंद झाला होता, आठवत? हो, आठवतंय दादा. आणखीन एक आठवण. माझा जन्म झाला. चिटणीसाच्या घरात पहिल्यांदा मुलगा जन्माला आला म्हणून आऊसाहेबांनी रायगडावर हत्तीवरून साखर वाटा असा आदेश दिला होता. आणि उद्या उद्या हत्तीच्या पायाखाली जाणार. राजे, अभिनंदन तुमचं. नाराज आहात? नाही, नाराज नाही, पण वाईट मात्र वाटतं. वाईट तर आम्हालाही वाटतंय राजे, पण खरं सांगू, आनंदही झालाय आम्हाला. आनंद यासाठी की एका कटकारस्थानाचा निपात झाला. ते तर झालंच. व्हायलाच हवं होतं हे, नाहीतर तुमच्या जीवावर कधीही बेतलं असतं. राजे, आम्ही सांगतोय ना, नका वाईट वाटून घेऊ. आपल्या दुष्ट शक्तीचा संहार झाल्यानंतरच सण साजरा केला जातो. आमचीही तीच भावना आहे. तेही खरं. पण राणीसाहेब, आम्ही आमचा शब्द पाळला. परंतु आम्हाला धास्ती वाटत होती. मध्येच तुम्ही कारभाऱ्यांना माफी दिली. म्हटलं सगळं संपलं आता, पण पुन्हा तुम्ही सावरलं. आणि
वासुदेव शास्त्रींनी ही चांगली भूमिका घेतली. राणीसाहेब कारस्थानांच्या कारवायांचा सगळ्यांनाच राग आला होता. केव्हापासून त्यांचा आम्हाला विरोध होता. किती बदनामी, किती अफवा, किती निंदा. पण प्रत्येक वेळी आम्ही आपली माणसं म्हणून त्यांना माफ करत होतो. पण जेव्हा त्यांनी स्वराज्याच्या एकात्मतेला नख लावलं तेव्हा त्यांच्या पापांचा घडा भरला. अखेर गुन्हेगारांना शासन झालंच. राणीसाहेब, तुम्ही निवाडा बाकी उत्तम प्रकारे पार पाडला. स्वराज्याच्या कुलमुखत्यार शोभलात. आबासाहेबांचा करारीपणा आलाय तुमच्यात. ते आबासाहेबांचेच आशीर्वाद. राणीसाहेब, निवाडा पार पडला असला तरी एक मुख्य अडचण आहेच. अडचण? कोणती अडचण? छत्रपती म्हणून आम्ही गुन्हेगारांना सजा ठोठावली खरी, पण आता या शिक्षेची अंमलबजावणी कोण करणार? हत्तीचा पाय हत्तीच्या पायाखाली देणार. पंत, तुमच्यामुळे झालंय सगळं. हो पंत, तुमच्यामुळेच. आऊजी बोलतोय ते खरं आहे. तुमच्यामुळेच सोन्यासारखं आयुष्य आता संपणार. हत्तीच्या पायाखाली जावं लागणार. आटोपला सगळा कारभार. तुम्ही दिशाभूल केलीये. तुळशी वृंदावनात भांगेचं रोप लावलं. पंत, माझ्या सोन्यासारख्या मुलाला बहकावलात तुम्ही. खरंच बहकावलं, फसवलं. राजांबद्दल खोटं नाटं सांगितलं. हत्तीच्या पायाखाली नंतर आधी मीच तुम्हाला. हो, दादा म्हणजे काय लुंग्या सुंग्या वाटला की काय तुम्हाला? दादा नेहमी सगळ्यांच्या भल्याचाच विचार करत असतो. त्या दुर्गादासानं घाण केली नसती ना तर आज आपण कुठे असतो? आज कुठे असतो ते ठाऊक नाही, पण देवा उद्या औंढाच्या माळावर असणार हे नक्की. ऐकलं का? कामद्यासनी सांगतोय, जरा सबुरीनं घ्या. बघा तर, दादा बरोबर मलिदा खायला मात्र सगळे आले असते. आणि दुसरी गोष्ट, त्यांची भावना चांगलीच होती ना. मी माझा विचार केलाच नाही, तुमचाच विचार केला. पण एक सांगतो, आपल्याला शिक्षा देणं, ती अंमलात आणणं एवढं सोपं नाही. का सोपं नाही? एवढं मोठं पातक घ्यायला कोणीही तयार होणार नाही. म्हणून ह्या शिक्षेची अंमलबजावणी करायला कोणीही पुढे येणार नाही. का नाही? शंभूराजे स्वतः येतील. रागच आहे त्यांचा तेवढा. नाही, राजा पुढे येऊ शकत नाही. कारण तसं केल्याने तो रयतेच्या रोषास पात्र ठरतो. याचा अर्थ शिक्षा रद्द होऊ शकते. हो, ही शिक्षा रद्द होऊन अंधार कोठडीची शिक्षा मिळेल, किंवा शिक्षाच रद्द होईल. शिक्षा रद्द होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिक्षा ही होणारच. जी, आम्हालाही तसेच वाटते. राजादेश निघाला आहे. निवाडा ही सर्वांच्या मनाप्रमाणे झाला आहे. आणि निवाडा राजनीतीप्रमाणे पार पडला. आता काही मंडळी म्हणजेच नातेवाईक, आप्त मंडळी शिक्षा रद्द व्हावी असा विचार करणारच. हो, तसा विचार सुरू झाला आहे. परंतु आम्ही मात्र वेगळाच विचार करतो. तो कोणता महाराज? शिक्षेच्या अंमलबजावणीचा. प्रल्हाद पंत, या शिक्षेच्या अंमलबजावणीची जबाबदारी आपण पार पाडावी अशी आमची इच्छा आहे.
प्रल्हाद पंत, महाराज, क्षमा असावी, परंतु ही जबाबदारी आमच्यावर सोपवली जाऊ नये. वजह? महाराज, शिक्षा झालेले बाळाजी पंत, अनाजी पंत, त्र्यंबक भोसले यांना मी लहानपणापासून पाहत आलो आहे. त्यांच्या घरात वाड्यात खेळलो आहे. कधीतरी त्यांच्या हातून खाऊही खाल्ला आहे. अशांना देहदंडाची शिक्षा मी कशी करू शकेन? महाराज, अंमलबजावणी कशी होईल? माझ्यात ते धाडस नाही. प्रल्हाद पंत, कर्तव्य आणि नाती या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. महाराज, खरंच क्षमा असावी, परंतु मला नाही शक्य होणार. आणि एक विनंती, मी नाही म्हणतोय याचा अर्थ मी आदेशाचे पालन करत नाही असा घेतला जाऊ नये. ठीक. निळोपंत. जी महाराज. स्वराज्याचे पेशवे या नात्यानं शिक्षेच्या अंमलबजावणीची जबाबदारी आपण पार पाडावी. महाराज, क्षमा असावी. आम्ही तिथे उपस्थित असू, पण अंमलबजावणीची मुख्य जबाबदारी आमच्यावर टाकू नये. कारण महाराज, आरोपी असणारी सर्व मंडळी एकेकाळी आप्तांच्या पेक्षाही जवळची होती. लहानपणापासूनच त्यांच्या अंगाखांद्यावर वाढलो, खेळलो. त्यांनीच पोचपेच शिकवले, तलवारीचे डावपेचही शिकवले. आणि आता त्यांनाच ठार करण्याचे हुकूम द्यायचे म्हणजे माफी असावी महाराज, पण अंमलबजावणीची मुख्य जबाबदारी आम्ही पेलू शकणार नाही. ठीक. आज आम्हाला आमच्या आबासाहेबांची प्रकर्षानं आठवण येते. ते जेवढ्या तटस्थपणे न्याय करायचे, तेवढ्याच तटस्थपणे त्या न्यायाची अंमलबजावणी सुद्धा केली जायची. पण आता काय करावं? आज हंबीर मामा असते तर त्यांनी आनंदानं ही जबाबदारी स्वीकारली असती. पण आता कोण करेल शिक्षेची अंमलबजावणी? आता कोणीही जबाबदारी स्वीकारणार नाही. का? तुम्ही बघत राहा. म्हणजे जो जाणकार आहे तो नाहीच म्हणणार. आपली हत्या करायला कोणीही धजावणार नाही. मी समजलो नाही. राजांनी जर शिक्षा फरमावली आहे तर त्याची अंमलबजावणी होणारच. अहो, आपल्याला मारणं म्हणजे मोठं पातक. काशीला जाऊनही ते फिटत नाही. तुम्ही बघा, राजांनी कितीही मोठ्यानं शिक्षा ठोठावली असली तरी आपल्याला शिक्षा होणार नाही. म्हणजे देवा, शिक्षा रद्द होणार असं समजायचं का? तसं समजा. आता का, कसं, खोलात जाऊन विचारू नका. नाही देवा, नसत्या भ्रमात राहू नका. इतर लोक आपला मुलाहिजा राखणारे असले तरी शंभू राजे आपला मुलाहिजा राखणार नाहीत.
हो, इतर लोक पुराण पोथीनिष्ठ असतील, पण शंभूराजे नाहीत. प्रसंग पडला तर रूढी परंपरा मोडतील, पण शिक्षा देतील. बघत रहा, शिक्षा रद्द झालेली असेल. काय करावं, कसा सोडवावा हा पेच, कसा मार्ग काढावा यातून. राजे नका चिंता करू. येसू, पण शिक्षेची अंमलबजावणी. नाहीच कोणी पुढे आलं तर आम्ही स्वतः शिक्षेची अंमलबजावणी करू. तुम्ही? हो राजे, आम्ही. नाही येसू, तुम्ही नको. का? गुन्हेगारांनी फोडलेल्या किंकाळ्या आम्ही ऐकू शकणार नाही? स्वराज्याचा अर्धा भाग देऊ पाहणाऱ्यांचा टाहो आम्ही ऐकू शकणार नाही की हत्तीचा चित्कार ऐकू शकणार नाही आम्ही? नाही येसू, मुद्दा तो नाही. मग येसू, तुम्ही हा निवाडा उत्तम प्रकारे पार पाडला. या सगळ्यात असूनही सगळ्यापासून स्वतःला अलिप्त ठेवलं. कुलमुख्तार म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. परंतु आता शिक्षेची अंमलबजावणी करायला सुद्धा तुम्हीच गेलात तर मात्र रयतेला तो आकस वाटेल. तुम्ही मुद्दाम होऊन गेलात असा त्याचा अर्थ काढला जाईल आणि एक प्रकारे तो सूड दिसेल. सूड? होय, सूड. आणि रयतेत हा संदेश जाता कामा नये. पण मग राजे, आता शिक्षेची अंमलबजावणी करणार कोण? आम्ही करू. कविराज, तुम्ही करणार शिक्षेची अंमलबजावणी? जी राजन, आम्ही करू. कविराज, परंतु प्रिय राजाचा प्रत्येक शब्द झेलण्यासाठी आम्ही तयार आहोत. जेव्हा कोणी नसेल तेव्हा आम्ही आहोत. त्याची कल्पना आहे आम्हाला. महाराजांकरता झिजणं हाच आमचा धर्म. राजन, आपण आदेश द्या. कविराज, एक गोष्ट लक्षात घ्या, या ऐतिहासिक शिक्षेशी तुमचं नाव जोडलं जाईल. परवा नहीं राजा, करिश्मे है बस एक हकीकत के दो. बंदगी मेरी और खुदाई तेरी है एक दूसरे की वो शान नज़ल. करीबी मेरी और किब्रियाई तेरी. जो देखो तो दो रुख है तस्वीर के. फकीरी मेरी और बादशाही तेरी. वाह वाह कविराज. राजन, आम्ही आमच्याकरता एक गोष्ट ठरवली. आम्ही आपल्याबरोबर असताना, सेवा करताना प्रसिद्धी आणि बदनामी उंजळीत घेऊ हमेशा. वार तलवारीचा असो वा अपकीर्तीचा, तो तुमच्या आधी आम्ही झेलू.